विभागीय आयुक्त पुणे यांचे अधिकार वापरून अक्कलकोटचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत तरबाळे यांनी 2024 सप्टेंबरमध्ये शिक्षकांचे विनाकारण 20 ते 25 बदल्या केले होते। त्या विरोधात मी मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना पत्र दिलं होतं त्यांच्या विरोधात। त्या पत्राची चौकशी झाला, चौकशी होऊन त्यांच्यावर दोषारोप पत्र झालेलं आहे का माझ्या कागदपत्रामुळं अधिकार नसताना केलेलं आहे। त्यासाठी ते जे फाईल तयार आहे ते मुख्य कार्यकारी अधिकारीकडे यांचे पडून 1 वर्षापासून पडून आहे। त्यांनी फाईल बाहेर सोडायला तयार नाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी। म्हणून मी इथं त्यांच्याकडे फाईल 1 वर्षापासून पडून आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेबाकडं, आणि त्या विरोधात मी 23 फेब्रुवारीपासून उपोषण करत आहे। आता 1 महिना होऊन गेला, 2रा महिना चालू आहे, तरी पण त्यांनी काय त्याचा फाईल बाहेर सोडला विचार नाही। एवढं त्यांना का पाठीशी घालत आहे त्या गट शिक्षणाधिकारी यांना? सगळं चित्र त्यांच्यासमोर असून सुद्धा त्यांना पाठीशी का घालत आहे? आणि विनाकारण त्यांचा मी सगळं ही जे चुका बाहेर काढलं म्हणून मला निलंबित केले होते। मग परत डिसेंबरमध्ये मला म्हणजे ही दिलं आहे ऑर्डर, मला माझा काही मी मागणी केले नसताना पण मला ऑर्डर दिले त्यांनी। मी आत्मदहनाचा ह्या कामासाठी थांबलो होतो, त्यांच्यावर कारवाई करा गट शिक्षणाधिकारीवर म्हणून। त्यांनी काय केलं आहे, माझं निलंबन म्हणजे करून मला शाळा दिले, त्याचा मागणी नव्हता माझा। का बरं ही करता तुम्ही? निलंबन केलं कशामुळं आणि 1 वर्षाने ऑर्डर का दिलं मला? काही एकमेकाला संबंध नसल्यासारखं जिल्हा परिषद कारभार चालू आहे का? प्रशासकीय होतं एवढा दिवस, हम करे सो कायदा चालू होता यांचा। काल जे अधिकारी आले जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी, तेव्हापासून पहिला घेतले पिरियड, पहिला तास शिक्षणाधिकारी यांचे घेतलेला आहे। मग खडबडून जागा झालेल्या आता चाललं पुढचं नियोजन त्यांचा। ते अधिकारीवर मग 100% कुठला तर काय तर राजकारणाचा दबाव असेल याच्यावरून कळतं आहे का? फाईल तयार असून सुद्धा बाहेर सोडायला तयार नाही का? बरं सोडायला तयार नाही म्हणजे असं काहीतरी राजकीय दबाव असेल, कुणाच तरी नाही नाकारता येत नाही असं लोकांकडून मी ऐकलेलं आहे। त्यांच्यावर राजकीय दबाव असेल म्हणून लोकांनी सांगत आहे मला, असं बाहेरच्या मित्रांनी सांगितलेलं आहे, त्यांच्यावर अधिकार आहे म्हणून मला कळलेलं आहे मला पण लोकांकडून। मग हे त्यांच्यावर कारवाई पूर्ण होईपर्यंत मी उपोषण सोडणार नाही आणि 30 तारीखपर्यंत मी अर्धनग्न हे करणार आहे। 30 तारखेनंतर पूर्ण नग्न अवस्थेत मी उपोषण करण्यावर ठाम आहे। काल मला रात्री पत्र देऊन गेलेत, हे पण धमकीचं पत्र देतं ते कलम हे ते घालून तुम्ही चुका केलेले काय झालं? तुम्ही चुका केलेले 1.5 वर्ष काय लपून ठेवता? मी काय चूक केलो आता म्हणजे तुम्ही बाहेर म्हणजे जावा या कलमाप्रमाणे असं होतं तसं? तुम्हाला कलम नाही का? मलाच कलम आहे। तुम्ही काय सगळ्यांना भारत देशामध्ये सगळ्यांना एकच आहे। आता तुम्हाला कलम नाही, आम्हाला कलम आहे, हे कलम देऊन पत्र देऊन जाता म्हणजे इथं अर्धनग्नाचं हे उपोषण करतो म्हणून हे पत्र रात्री 7:15ला, दिवसा माझ्याकडे लाज वाटतं का तुम्हाला? रात्री 7:15 7:30ला येता, ऑफिसचं काय वेळ संपल्यानंतर येता, ही 2 वेळा आले तसंच आलेत। ही मग त्या पण कसं क्लार्क लोक येतात, OS येतात, अधिकारी कुठं येतं? अधिकाऱ्यांना दिसत नाही का? हे रात्री बेरात्री पाठवतात, तिथं अंधाऱ्यात पाठवतात, अंधाऱ्यात दिसू नये लोकांना म्हणून। हे असल्यांचं म्हणजे ही जे कारभार चालू आहे ते कारभार बंद व्हावं आणि योग्य ते निर्णय व्हावा, प्रशासन व्यवस्थित चालावं। त्यामुळे हे गट शिक्षणाधिकारी अक्कलकोट पंचायत समिती यांच्यावर कारवाई होईपर्यंत मी उपोषणावर ठाम आहे। पुढं ते वाढतच जाणार आहे, कमी होणार नाही। त्यांच्यावर कारवाई होणं माझ्या अपेक्षित आहे।